भवती होस्ट अस्ति। इदानीं रेकार्डिङ्ग् आरब्धम्। तर्हि अहमपि आरम्भं करोमि। तथैव भवतु सर्। सगळेजण म्यूट ठेवा, म्हणजे कसं आवाज स्पष्ट येईल. भगिनी हरि ओम्। वदतु महोदय। भगिनी होस्ट अस्ति, अतः ये जनाः मुखराः सन्ति तान् भवती मुखान् कर्तुं शक्ष्यति। कथं तत्तु अस्तु, पश्यामि, एकनिमिषं कर्तुं शक्नोमि वा अहम्? एकनिमिषं। आं भवती कर्तुं शक्नोति, तर्हि पार्टिसिपेण्ट्स् मध्ये गत्वा कर्तुं शक्नोति। अस्तु, पश्यामि, कृत्वा पश्यामि यदि शक्यते चेत्। नो चेत् अद्य प्रथमदिवसः अस्ति, यत्र अभवत् वा? अस्तु, अहं ध्येयमन्त्रं गायामि, अनन्तरम् आरम्भं कुर्मः। मी ध्येयमंत्र म्हणते, सगळ्यांनी ध्येयमंत्र म्हणायचा आहे. सगळ्यांकडे ध्येयमंत्राचा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, तुम्ही बघून सोबतच म्हणा, ठीक आहे? पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भवतो, वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन्, संस्कृतस्य कृते यजन्, आत्मानमाहुतं मन्ये, वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। नमो नमः। त्याला सुरुवात करूया. तो आता ते अनम्यूटचा ऑप्शन काढून टाक. त्यांना करता येते ना? हा, ठीक आहे. म्हणजे त्यांना तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. मला 1-2 थोड्याशा सूचना सांगायच्या आहे. त्या अशा की आपण आजपासून आपला जो अभ्यास वर्ग आहे तो Zoho Meet मध्ये घेतोय, म्हणजे जो आता सध्या आपला वर्ग सुरू आहे. याआधी आपला वर्ग हा Google Meetवर व्हायचा, ठीक आहे. परंतु आता संस्कृत भारतीकडून आपल्याला Zoho Meetवर घेण्याची छान संधी मिळते आहे. इथे Google Meet पेक्षा सुद्धा अजून काही आपल्याला सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपला वर्ग अजून सुलभतेने होऊ शकतो. परंतु काही विद्यार्थी आज जॉइन झालेले दिसत नाही. कदाचित त्यांना त्यांच्यापर्यंत काही जणांपर्यंत मेसेज पोहोचला नसावा किंवा आणखी इतरही काही कारण असतील. तर तुमच्या परिचित जे कोणी तुमचे मित्रमंडळी आहेत, जे आपल्या अभ्यास वर्गाला रोज उपस्थित असतात, त्यांना तुम्ही सांगू शकता, की अशा पद्धतीने आपला जो अभ्यास वर्ग सुरू आहे 8 वाजता रोज, तो वर्ग Google Meet ऐवजी Zoho Meetवर होणार आहे. तर त्यांनी ती ॲप डाउनलोड करायची आहे आणि दिलेल्या लिंकवर क्लिक केलं, की तुम्ही वर्गामध्ये समाविष्ट होऊ शकता. ठीक आहे. याबद्दल जर कुणाला काही अडचण आली असेल किंवा काही विचारायचं असेल
पण विचारू शकता. बद्दल आणखी एक सूचना अशी आहे, सूचना म्हणण्यापेक्षा आणखी एक मला असं सांगायचं आहे, की आपण हा वर्ग सुरू करून जवळपास आपल्याला आता एक 8-15 दिवस झालेत, म्हणजे 2 हप्ते झालेत. तर एकदा आपण काही विद्यार्थी पहिल्या दिवसापासून प्रेझेंट आहेत, म्हणजे उपस्थित आहे या वर्गाला. काही विद्यार्थी मात्र अधेमध्ये त्यांनी हा वर्ग जॉइन केलाय. तर एकदा सगळ्या वर्गांचं म्हणजे पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो आहे, या पुस्तकाच्या माध्यमातून आपण शिकतोय, अभ्यास पुस्तिका ही. तर काही जणांना त्यामध्ये जर काही अडचण असेल किंवा कुठला भाग त्यांचा राहून गेला असेल, तर एकदा सगळ्यांना त्याचा सराव व्हावा म्हणून एकदा परत एक आपण सराव वर्ग म्हणजे रिव्हिजन वर्ग म्हणजे परत सुरुवातीपासून आपण हा वर्ग सुरू करणार आहे. तर सुरुवातीपासून आपण अर्थातच उद्याला सुरुवात करू. पहिल्या दिवसाचा जो काही अभ्यास बिंदू होता, ठीक आहे. त्या बिंदूपासून आपल्याला वर्ग परत सुरू करायचा. म्हणजे इथे 1.1 इथपासून आपण परत उद्याला सुरुवात करणार आहोत. तर उद्यापासून सर्वांनी न चुकता उपस्थित राहायचं आहे वर्गामध्ये. ठीक आहे. आणि आज पण आपण घेणार आहे अर्थातच. मी स्क्रीन शेअर करते. तोपर्यंत कुणाचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारून घ्या. कारण सध्या मधुकर महोदय आहेत वर्गामध्ये उपस्थित. ते तुमच्या नक्कीच समस्येचं निराकरण करतील. तुम्ही अनम्यूट होऊ शकता आणि विचारू शकता. शक्य असल्यास तुम्ही व्हिडिओ ऑन केलात तर काय होईल मला हरिओम. दिसेल. हां, महोदय. बोला की. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे का? माझं नाव मधुकर शिवशंकर आठवळे आणि संस्कृत विदर्भ प्रांताच्या पत्रद्वारा या उपक्रमाचं दायित्व आहे. आणि आपला हा जो पत्रकार संस्कृतमचा उपक्रम सुरू आहे, या उपक्रमामध्ये व्यवस्था संदर्भात कुणाला जर काही अडचणी प्रश्न असतील तर त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. उदाहरणार्थ, पुस्तक मिळालं नाही, नोंदणी होत नाही, नोंदणी करता येत नाही, करताना काही अडचणी येत आहेत, आम्ही नोंदणी करावी का, असे हे प्रश्न येतात. तर या संदर्भातले जे काही आपल्या मनातील प्रश्न असतील सर्व प्रकारचे, फक्त आपला जे म्हणजे शिक्षण अभ्यास वर्ग ते सोडून इतर व्यवस्था संदर्भातील सर्व प्रश्न आपण मला आवश्यक प्रकारे विचारू शकता. कारण की संध्याताई यांची सुद्धा एक तक्रार होती की विद्यार्थी बरेचदा असे प्रश्न विचारतात की पुस्तक मिळालं नाही किंवा आम्हाला रेकॉर्डिंग मिळाली नाही, वर्ग होणार की नाही होणार. तर हा सर्व भाग व्यवस्था या विभागामध्ये येतो आणि हा भाग माझ्याकडे आहे. तर संध्याताईंना आपण आपल्या पाठ्यक्रमासंदर्भात जरूर प्रश्न विचारावेत, परंतु त्या व्यतिरिक्त व्यवस्थेसंदर्भात जर काही प्रश्न असतील तर आपल्याकडे एक आपण खास त्याकरिता समस्या निवारण केंद्र बनवलेलं आहे. त्यावर आपण आपली समस्या मांडावी. ती आमच्यापर्यंत कशी पोहोचेल? तर आपल्या लिंकवर संध्याताई एकदा आपली स्क्रीन शेअर करता का? संध्याताई हां, महोदय. एकदा स्क्रीन शेअर करा. बरं. मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा दिसतंय का? ठीक आहे. जी. हा हा. आता तुमची स्क्रीन दिसते, याच्यामध्ये तुम्ही गुगलवर जा. आपल्या गुगल. अच्छा. हां. आता आता तो वरचा जो सर्च बॉक्स आहे
तिथे हं. SB विदर्भ ह्या आपल्या ब्लॉग स्पॉटवर आपल्या वेबसाईटवर जा. रजिस्ट्रेशन लिंकवर SB विदर्भ, एस बी SB विदर्भ हं. ही ना डॉट .blogspot.com डॉट ब्लॉग स्पॉट विदर्भ आवाज कट नंतर हा एक ए पाहिजे. विदर्भ बी DHA विदर्भ मध्ये DHA बी एच पाहिजे राहिला अरे बी BHA नाही 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 शेवटून विदर्भ. बघा एक एक काम करा, मी इथं थांबा, मी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. माझी स्क्रीन दिसत असेल आता तुम्हाला? एक सेकंड थांबा, मी माझं कट करते. हम्म. माझं सगळंच मी जाऊ का बॅक हो तुम्ही बॅग आता एक मिनिट, तुम्ही हवं तर स्क्रीन शेअर करा माझं. हम्म. बघा आता माझा वरती तुम्हाला नाही गेला. आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. यावर मी मराठी होतं ना, मराठी इंग्लिश करायला मला आनंद दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर? बघा मला सांगा एकदा, आनंद असं हं. लिहिलेलं. हो दिसतंय. तर आता इथे आपल्याला SB विदर्भ .blogspot.com बघा, ही आपली वेबसाईट आहे. हं. ज्या वेबसाईटवर आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, आपल्या पत्रद्वारा संस्कृतम या उपक्रमाकरता नोंदणी जी केली होती, बघा हे इथंच आपण नोंदणी केली होती. तुम्हा सर्वांना आठवत असेल. तर इथे वर होम पेजवर मेनू मध्ये समस्या निवारण असं लिहिलेलं आहे. आधी सूचना फलक आहे आणि समस्या निवारण तुम्हाला दिसून असेल वरच लिहिलं. तर इथं समस्या निवारणवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समस्या निवारण केंद्राची पेज मिळते. बघा हे विद्यार्थी आहे. तर इथे हा जो गुगल फॉर्म दिलेला आहे, या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला जी समस्या असेल ती समस्या लिहायची. आता हा गुगल फॉर्म उघडला समस्या निवारण केंद्राचा. मग इथे आपली समस्या आपण विस्ताराने लिहायची. ती समस्या आमच्यापर्यंत पोहोचून जाते आणि ती समस्या आमच्यापर्यंत पोहोचली त्यानंतर त्या समस्येचं निराकरण हे 100% केल्या जाते. त्यामुळे तुम्हाला ते काही असं पुस्तक मिळालं नाही, वर्ग मिळाले नाही, वर्ग होत नाही, शिक्षकांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही, या सर्व गोष्टी आपण कृपया या समस्या निवारण महोदय, केंद्राच्या तुम्ही स्टॉप केलाय का? हो आता मी स्क्रीनशॉट स्टॉप केलं. एकदा त्या गुगल फॉर्म पर्यंत कसं पोहोचायचं हे मी दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर हा मी बंद केलेला आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांना नेमकं समजलं नाही काय आहे, तर आपण काळजी करू नका. या वर्गाची स्क्रीन रेकॉर्डिंग होत आहे, त्यामुळे हा वर्ग संपल्यानंतर याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. तर त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा पाहून तुमच्या लक्षात येईल की नेमकं समस्या निवारण केंद्रापर्यंत कसं पोहोचायचं. ठीक आहे. हरिओम. हॅलो मधुकर महोदय, एकम समस्या असते पुन्हा. गुगल मीट पेक्षा नाही का या ऍप मध्ये थोडा साऊंड म्हणू शकतो आपण, किंवा पिक्चर क्वालिटी असे असं अटकल्यासारखं होतं. साऊंडही अटकल्यासारखं ऐकायला येतं. बघा, हा जो साऊंड अटकल्यासारखा वाटतो हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, हा प्रॉब्लेम नाही. आणि बऱ्याच लोकांचे तुमचा व्हिडिओ आवाजच अजून स्पष्ट येत निघत नाहीये. नाहीत. सर्वांनी जोपर्यंत सर्व विद्यार्थी आता जसे आपल्याला पाहता येईल की मेधा पांडे, बरेच लोकांचे माईक अजूनही सुरू आहेत. सारखा कधी गाडी सारखा असा आवाज येतो. इको होत नाही, त्यामुळे होता येईल. होस्ट आहे आता, वेद होस्ट आहे.
बघा, सर्वांना म्यूट केल्यानंतर आवाज जो करकरीत होता तो बंद झाला. आता वेद होस्ट आहे, संध्याताई होस्ट आहेत, हे दोन्ही लोक होस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे माईक सुरू आहेत त्या माईकला जर आपण बंद केलं तर आपला सर्वांचा आवाज व्यवस्थित येतो. आणि त्यानंतरही आवाज कमी जास्त होणे हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. नेटवर्क आणि डिव्हाइस. जर महोदय आपल्याला कोणाला म्यूट करायचं आहे तर ते कसं करायचं? हा प्रश्न आता वेद, तुमच्याकडे होस्ट अकाउंट आहे तर हे अभ्यास वर्गामध्ये हा प्रश्न मी तुम्हाला नाही सांगणार. जेव्हा आपली मीटिंग संपेल तेव्हा मी तुम्हाला तुमचं स्पेशली हे सांगेल की कसं म्यूट करायचं ते. आता विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न असतील तर त्यांचे उत्तर आपल्याला जरूर इथे मिळतील. हा, ठीक आहे, चालेल. नमस्कार. नमस्कार. मी असं म्हणते की पुष्कळ जण असं म्हणतात की 5 ते 6 पुस्तक घ्यायसाठी तिथे यायचं असेल तर 6च्या नंतर उघडं राहत नाही ना, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि शनिवार रविवार उघडं राहत नाही, त्याच्यामुळे आम्हाला यायला प्रॉब्लेम आहे पुस्तक घ्यायला. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण एसपी विदर्भ आपल्या रजिस्ट्रेशन करता लिंक ओपन करतो तिथे आपल्या कार्यालय प्रमुखांचा फोन नंबर तिथे दिलेला आहे. आता जी मी वेबसाईट दाखवली त्याच वेबसाईटवर कार्यालय प्रमुखांचा फोन नंबर दिलेला आहे. त्यांना फोन करून कार्यालय जेव्हा उघडं असेल त्या वेळेत जर आपल्याला तिथं जाऊन घेता येत असेल तर ते घ्यावं पुस्तक. आणि जर हे शक्य नसेल तर आपण पोस्टाने पण पुस्तक मिळवू शकतो. तुम्ही पोस्टाचा फॉर्म भरा, तुम्हाला पोस्टाने अच्छा. पुस्तक तुमच्या घरपोच येईल. हा, नाही, तुम्ही फोन करायला सांगितल्यामुळे मी खूप जणांना केली होती की नाही, तर ते मला फोन करून विचारतात आहे, म्हणून मी विचारलं. नाही, मग त्याचं उत्तर हे आहे की कसं हो आता हो, चालेल. कार्यालयाची जी वेळ आहे, कार्यालय प्रमुखांना जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये आपल्याला जर घेता आलं तर आपण जरूर घ्यावं. पण त्या हो हो, व्यतिरिक्त वेळ आपल्याला शक्य नसेल तर आपल्यापर्यंत पोस्टाची सुविधा दिलेली आहे, त्यांना आपल्या घरपोच पण पुस्तकं येऊन जातील. काय मी सांगेल. आता मला आलीत फोन पुष्कळ जणांची, म्हणून मी विचारलं. जी जी, अवश्य. अभ्यास वर्गाच्या याची पीडीएफ आहे का? अभ्यास वर्गाची सुद्धा पीडीएफ आहे. पण आपल्याला घरपोच पुस्तकच मिळणार आहे, त्यामुळे पीडीएफचं काम पडणार नाही. पण जर आपल्याला फॉर्म भरून 20 पेक्षा जास्त दिवस झालेले असतील आणि तुम्ही जर हा आपला समस्या निवारणाचा फॉर्म जर भरलेला असेल तर तुम्हाला पीडीएफ सुद्धा देता येईल. पण पहिला प्रिफरन्स आपला हा पुस्तकाकरता असेल. पुस्तक जवळपास सर्वांना इथून पाठवले गेलेले आहेत. तरीही पोस्टाच्या प्रक्रियेमध्ये जर एखाद्याला उशीर झाला तर मग आपण पीडीएफ सुद्धा देऊ. ठीक आहे, धन्यवाद. स्वागत. महोदय, प्रवेश वर्गात जर परत आपल्याला हे करायचं असेल तर कसं करावं लागेल मग? परत हे करायचं असेल म्हणजे काय करायचं असेल? प्रवेश जो प्रवेश वर्गाचा जो क्लास होतो, मला मागच्या क्लासमध्ये कळलं की 7 ते 8 की 8 ते 9 असा काहीतरी क्लास असतो तो. तर त्याच्यामध्ये मला प्रवेश घ्यायचा होता, म्हणजे त्या ग्रुपमध्ये मला हे करायचं होतं. ते कसं करता येईल? तुम्ही नोंदणी केलेली असेल ना प्रवेशला? हो सर, माझी म्हणजे मागच्या वेळेसची आहे नोंदणी. ती तुम्हीच हा, करून दिली आहे असं हे होतं. जी जी जी. मग तुम्ही एक काम करा, आपली जी रजिस्ट्रेशन लिंक आहे त्यावरून जुने विद्यार्थी हा फॉर्म भरा. कोणता फॉर्म? जुने विद्यार्थी. बरं. हा, आणि जुने विद्यार्थी कारण की तुम्ही मागच्या सेशन मध्ये होतात म्हणजे तुम्ही जुने विद्यार्थी आहात. हो मग हो, जुन्या बरं. विद्यार्थ्यांना सत्रामध्ये नोंदणी करता पुन्हा फी लागत नाही. तुम्हाला हो, फक्त फॉर्म भरावा लागतो. बरं. जुने विद्यार्थी फॉर्म भरायचा, त्यामध्येच तुम्हाला त्या प्रवेश ग्रुपची सुद्धा लिंक येते आणि सगळ्या गोष्टी तिथे मिळून जातात. ठीक आहे, चालेल.
आणखी कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारा. नमस्ते सर, मी उमा पाटील. बोला. नमस्ते. मला प्रश्न हा आहे माझा की आता जसं आम्ही हे प्रवेश घेतलेला आहे आणि आता आमच्या अभ्यास पुस्तकामधलं पण होत आहे पाठांतर आणि काय म्हणते प्रवेश मध्ये पण आहे. त्याच्या अलग अलग क्लासेस तर होतात, ठीक आहे, पण याची म्हणजे एक्झाम वगैरे असतात त्याच्याविषयी कसं आम्ही अप्लाय करायचं? सांगतो. तुमची परीक्षा फक्त पत्रद्वारा संस्कृतमची परीक्षा होते. पत्रद्वारा संस्कृतम म्हणजे प्रवेश, जे पुस्तक आलेलं आहे ना तुम्हाला, प्रवेश परिचय वगैरे, अच्छा. तर त्याचीच फक्त परीक्षा होते. अभ्यास वर्गाची ची परीक्षा होत नाही. अभ्यास वर्ग हा अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. अभ्यास या शब्दाला मराठीमध्ये प्रॅक्टिस म्हणतात. म्हणजे आपण आजकाल मराठीमध्ये प्रॅक्टिस म्हणायला लागलो. अभ्यास हा शब्द मराठीत आहे आपल्याला माहितीच नाही. अभ्यास हा शब्द आपण मराठीमध्ये अध्ययन म्हणजे शिकणे या अर्थाने घेतो. अभ्यास कर, अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. तर हे एक प्रॅक्टिस होते आहे तुमची, याची परीक्षा होणार नाही. परीक्षा होणार आहे पत्रद्वारा संस्कृतम या पुस्तकाची, म्हणजे प्रवेश पुस्तकाची. आणि जेव्हा आपल्या शिक्षकांचा प्रवेश परीक्षेचा पाठ्यक्रम शिकवून पूर्ण होईल तेव्हा फेब्रुवारी महिन्याच्या आसपास, फेब्रुवारी महिन्याच्या आसपास आपली परीक्षा होईल. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जर लवकर पाठ्यक्रम शिकवून झाला तर लवकर परीक्षा होईल. फेब्रुवारीमध्ये जर समजा एक महिना पुढे पाठ्यक्रम शिकवणं म्हणजे शिक्षकांना लवकर शिकवता नाही आलं तर फेब्रुवारी मार्च पर्यंत आपण परीक्षा घेऊ. शिक्षकांवर आहे. शिक्षकांचं जेव्हा शिकवून पूर्ण होईल तेव्हाच आपण परीक्षा घेऊ. आणि परीक्षेसंदर्भात सर्व सूचना या आपल्याला आपल्या आराधताईच्या ग्रुपमध्ये मिळतील आणि शिक्षकांकडूनही व्यक्तिशः वर्गामध्ये ह्या सूचना देण्यात येतील. धन्यवाद सर. बरेच जण मला वर्ग सुरू असताना प्रश्न विचारतात की आम्हाला पुस्तकं मिळाली नाहीत किंवा आम्हाला ग्रुपमध्ये जॉईन होता येत नाहीये किंवा रोजचे जे काही त्यांना रोजच्या वर्गाशी संबंधित ज्या काही अडचणी येत आहेत त्या संबंधित आणखी कुणाला काही प्रश्न असतील तर आज व्यवस्थापक महोदय स्वतः हजर आहेत. त्यामुळे तुम्ही आज तुमच्या प्रश्नांचं निराकरण करून घ्या, जेणेकरून आपल्याला वर्गामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपला वर्ग हा व्यवस्थितपणे पुढे पूर्णत्वास जाईल. आणि इथून पुढे हा वर्ग याच ऍपमध्ये म्हणजे झोहो मीट मध्येच होणार आहे. त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्या. रोज वर्ग जॉईन करायच्या आधी आरती ग्रुप बघायचा. तिथे मी रोजच नव्याने लिंक टाकेलाय. म्हणजे लिंक जरी समान असली तरी सुद्धा लिंक दररोज तुम्हाला त्या लिंक करिता मागे जायचं काम नाही. मी क्लास वर्ग सुरू व्हायच्या आधी लिंक टाकेल. तुम्हाला बस लिंकवर क्लिक केलं की तुम्ही वर्गात येऊ शकता. आपला 8 वाजताचा वर्ग आहे. मी प्रयत्न करते की मी अगदी आधीच, पण कधीतरी होऊ शकतं जसं आजच मला थोडासा 1-2 मिनिटं उशीर झाला जॉईन करायला. तर असं कधीतरी एखाद्या वेळेलाच होणार. वर्गात मी सुरुवातीला हजर असेलच, पण तुम्ही मी परत एकदा तुमच्या माहितीकरिता लिंक आणि मेसेज टाकेल की सगळ्यांनी जॉईन व्हावं म्हणून. ठीक आहे. आता या लिंकच्या संदर्भात, वर्गाच्या संदर्भात, या ग्रुपच्या संदर्भात किंवा परीक्षेच्या किंवा पुस्तकाच्या संदर्भात जर आणखी कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा. आणि एक मला आणखी असं सांगायचं की आपला हा वर्ग 8 वाजतापासून तर 8:50 पर्यंतच असणार आहे. मी जसं रोजच तुम्हाला सांगते वर्ग संपायच्या आधी की माझा 9 वाजता दुसरा वर्ग असतो. त्यामुळे 8:50 पर्यंत आपण हा वर्ग संपवू. म्हणजे 8:50 म्हटलं की त्याचे 55 नक्कीच होते. ठीक आहे. हा, आणखी कुणाला विचारायचं? मधुकर महोदय नमस्कार. मला एक प्रश्न आहे की हे प्रवेश आणि हा अभ्यास पाठ्यक्रम जो चालू आहे या दोघांचं करिक्युलम म्हणजे सारखंच आहे का दोघांचं? कारण याच्यात वर्ग जास्त होतात तिकडे वर्ग कमी होतात. तर फेब्रुवारी पर्यंत तिकडे 8च वर्ग होणार, 8 की 10 प्रवेश मध्ये. तो पाठ्यक्रम सारखा आहे का दोघांचं? दोघांचा पाठ्यक्रम अजिबातच सारखा नाही. दोन्ही वर्गांचा पाठ्यक्रम पुस्तक दोघांचं वेगळं आहे.
प्रवेश हा जे पुस्तक आहे पत्रद्वारा संस्कृतमचं, तर त्याचा आठवड्यातून 1 तास होतो, याचा अर्थ असा नाही की फक्त आठवड्यातून 1च तास घ्यावा. पुढे पुढे जेव्हा जेव्हा म्हणजे कमीत कमी 1 वर्ग घेणे अपेक्षित आहे शिक्षकांकडून, म्हणजे कमीत कमी 1 वर्ग घेण्यात येईल. आणि पुढे पुढे सिलेबस जर मागे राहिला शिक्षकांकडून, जर पूर्ण झाला नाही, आता पत्रद्वारा संस्कृतमच्या पुस्तकात फक्त 10 धडे आहेत आणि ते 10 धडे होऊन जातात, फेब्रुवारी पर्यंत होऊन जातील. आणि जर ते नाही झाले तर मग शिक्षक आठवड्यातून 2 तास पण घेतील, 3 तास पण घेतील. आणि दुसरा एक फरक असा आहे पत्रद्वारा संस्कृतम आणि अभ्यास वर्गामधला, की पत्रद्वारा संस्कृतमचं पुस्तक पूर्णपणे मराठी भाषेत आहे. मुळात संस्कृत भारती तर्फे हा जो उपक्रम आहे पत्रद्वारा संस्कृतमचा, यामध्ये ऑनलाईन क्लासेस ची व्यवस्था नाही. फक्त पुस्तकाचं विद्यार्थ्याने स्वतः अध्ययन करायचं आहे आणि अध्ययन करून स्वतः परीक्षा लिहायची आहे, एवढीच फक्त व्यवस्था संस्कृत भारतीतर्फे आहे. हे जो ऑनलाईन क्लासेस सध्या चालत आहेत, हे ऑनलाईन क्लासेस विदर्भ प्रांतातर्फे, म्हणजे आपण संस्कृत भारतीच्या विदर्भ प्रांतातर्फे हे आपण निशुल्करित्या सुरू केलेले आहेत. बरोबर. तर ही जी सुविधा आहे ऑनलाईन क्लासेसची, ही सर्वत्र भारतभर नाही, ही फक्त विदर्भ प्रांत घेतो. त्यानंतर आणखी काही जे प्रांत आहेत, उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आहे संस्कृत भारतीचा, तिथं काही प्रांतांमध्ये सशुल्क ऑनलाईन वर्ग होतात. म्हणजे ज्यांना ऑनलाईन वर्ग पाहिजे असतील त्यांनी फी भरायची, ज्यांना ऑनलाईन वर्ग नको असतील फक्त अभ्यास करायचा त्यांना फी नाही, म्हणजे असे प्रकार आहेत. पण आपण संस्कृत भारतीच्या विदर्भ प्रांतातर्फे ही निशुल्क वर्गाची सुविधा देत आहोत. त्यामुळे आपण काळजी करू नका. पत्रद्वारा संस्कृतमचं पुस्तक मराठी आहे. तुम्ही ऑनलाईन क्लास न करताही स्वतः वाचून, स्वतः अभ्यास करून त्या प्रवेश पुस्तकाचं अध्ययन करू शकता. तरीही आपल्याला विदर्भ प्रांतातर्फे शिक्षक आणि ऑनलाईन क्लासेस आहेत. त्याचबरोबर या ऑनलाईन क्लासेसचं रेकॉर्डिंग सुद्धा आपण देतो आहोत. आता आपण झोहो मीट विकत घेतलेलं आहे याचं सबस्क्रिप्शन, तर हे फक्त रेकॉर्डिंग करता घेतलेलं आहे, कारण की गुगल मीट मध्ये रेकॉर्डिंग होत नाही. मग या झोहो मीट सर मुझे एक चीज पूछनी थी, तो जैसे आज प्रवेश वर्ग का क्लास नहीं हुआ था ना, नहीं हुआ। एक्चुअली आज एक मैसेज आया था उस पे, जैसे ही मैंने 6 बजे में मतलब वापस से मैंने चेक किया था, कल ही मैसेज आ गया था कि अभी 27 से आपकी स्टार्टिंग से प्रवेश वर्ग की क्लास होगी, जो भी विद्यार्थी के मिस भी हो गए तो स्टार्टिंग से वापस से लिया जाएगा प्रवेश वर्ग फ्रॉम 27 को तो सैटरडे आ रहा है, तो मतलब अब प्रवेश वर्ग का क्लास सैटरडे को होगा। ये जो अभी सभी लोग अपने अपने माइक को बंद कीजिए, तो मेरी आवाज आप सभी तक ठीक से पहुंच जाएंगी। तो अब मेरी बात ध्यान से सुनिए। ये जो हमारे ऑनलाइन क्लासेस होते हैं, ये संपूर्णतः शिक्षक की सुविधा पर होते हैं। शिक्षक की सुविधा जब होंगी तब क्लासेस होंगे। अब हफ्ते में कम से कम 1 बार होना तय है, उनसे ज्यादा भी हो सकते हैं। और यदि कभी कभी, जैसे कि अभी प्रवेश वर्ग की जो शिक्षिका है हमारी शैलजा भगिनी, हमारे विदर्भ प्रांत के शिक्षण प्रमुखा है वे, तो ये जैसे कि मेरे पास पत्रद्वारा संस्कृतम का प्रमुखत्व मेरे पास है, तो ये हम आयोजन कर रहे हैं। तो ये जो कक्षाएं चल रही हैं, जो शिक्षक हमारे पास मौजूद है, जो कक्षाओं का नियोजन है, ये शैलजा भगिनी जी ने किया है। तो वही आपकी प्रवेश वर्ग की शिक्षिका भी है। तो अभी उनको बाहर कहीं जाना था, उनकी व्यस्तता थी, तो इसलिए सोमवार को वे कक्षा नहीं ले पाई। तो सोमवार को यदि वे कक्षा नहीं ले पाई तो उन्होंने शनिवार को उसको रीशेड्यूल किया है। और अभी यदि किसी छात्र को इसमें दुविधा हो कि हम शनिवार को कक्षा में उपस्थित नहीं रह सकते हैं, तो आप चिंता न करें, हमारे पास मुद्रण यानी रिकॉर्डिंग की सुविधा है। यदि आप कक्षा में अनुपस्थित रहते हैं तो हम आपको ये मुद्रित पाठ देंगे, यानी हम आपको रिकॉर्डेड वीडियो भी आपको उपलब्ध कराएंगे, जिससे आपका कोई भी नुकसान नहीं होगा। कक्षाएं संपूर्णतः शिक्षक की ही सुविधा पर होंगे। शिक्षक को जब समय मिलेगा
तब कक्षाएं होंगी। यदि किसी छात्र को उस समय दुविधा हो तो उनके लिए हमारे पास रिकॉर्डिंग है, हमारे मुद्रित पाठ है। तो क्या आपकी समस्या हल हो गई? हाँ सर, और एक चीज, अभी जो अभ्यास वर्ग आज भी जैसे है, तो थर्सडे का मेरा मिस हुआ था, तो मुझे वो उसकी रिकॉर्डिंग कैसे मिल सकती है? रिकॉर्डिंग ये नहीं, फर्स्ट मिळेल की सर? एक सुनिए प्रश्न, सुनिए, लेट मी फिनिश। आपको थर्सडे की रिकॉर्डिंग नहीं मिलेंगी। अब क्यों नहीं मिलेंगी मैम? देखो, मैं साफ 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 बात बता रहा हूँ। सुनिए, नहीं मिलेंगी। क्यों नहीं मिलेंगी? क्योंकि रिकॉर्ड नहीं हुआ। अब रिकॉर्ड क्यों नहीं हुआ? क्योंकि उस वक्त हमारे पास जोहो मीट की कृत सेवा नहीं थी, हमारे पास पेड सब्सक्रिप्शन जोहो मीट का नहीं था। तो अब से हमारे पास जोहो मीट का पेड सब्सक्रिप्शन आ चुका है। तो आज से हमने इन सभी कक्षाओं को पुनः आरंभ करने का तय किया है। तो आज से यानी इस हफ्ते से पूरी कक्षाएं पुनः यानी पहले पाठ से शुरू होंगी। अभ्यास वर्ग की भी? हाँ, अभ्यास वर्ग की भी, अभ्यास अभ्यास वर्ग की भी, प्रवेश वर्ग की भी, मधुकर शिक्षा महोदय, सभी कक्षाओं की तुमचा आवाज खूप हे होतोय, कट होतोय. माझा आवाज याच्यासाठी कट झाला की मध्येच फोन आला होता. अच्छा, ठीक आहे. हा, मध्येच फोन आला होता म्हणून माझा आवाज कटला होता. तर मी हे सांगत होतो की आतापर्यंत कोणत्याच वर्गाचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही, कारण की इथून पासून पुन्हा नव्याने वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे इथून पुढच्या वर्गांचे रेकॉर्डिंग तुम्हाला जरूर मिळतील. सर माझा एक प्रश्न आहे हम्म. की हे रेकॉर्डिंग हे ग्रुपवर पाठवल्या जाईल की पर्सनल फोन नंबरवर म्हणजे पर्सनल व्हॉट्सअपला दिल्या जाईल? नाही नाही नाही, आपल्या हे ग्रुपवर पण येईल आणि आपली जी वेबसाईट आहे sbvidarbha.blogspot.com त्या वेबसाईट वर सुद्धा याची लिंक दिल्या जाईल. सर वो वेबसाइट का नाम एक बार वापस बोलना प्लीज. मैं इसको कर भेजूंगा. पे डाल ओके. दीजिए प्लीज, ग्रुप पे. बसलं का गं? थैंक यू सो मच सर. महोदय, संध्याकाळी कृपया सर्वांना भेटा. मधुकर महोदय, जी, मला शुद्धीपत्रक आले नाही. पुस्तकात अनेक चुका आहेत. पुस्तकासोबत शुद्धीपत्रक जे पाठवता ना ते नाही आलं. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, तुमचा प्रश्न समजला. हा, तुम्हाला जर शुद्धीपत्रक आलेलं नसेल तर बघा, आता आपण वर्गामध्ये सगळे धडे तुम्हाला ऑनलाईन शिकवल्या जातील. तर त्या शिकवताना सुद्धा ज्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त होतील. आणि तरीही नाही मिळालं तर आता त्याला एकच इलाज असा आहे की आपण आपलं जो आराध्य ग्रुप आहे त्यावर तसा मेसेज करा. ज्या विद्यार्थ्याला शुद्धीपत्रक मिळालेलं असेल त्यांनी कृपया त्याचा फोटो काढून तुम्हाला पाठवावा. असंही करता येईल, कारण की माझ्या जवळ इथं सध्या प्रवेशचं पुस्तक माझ्या जवळ नाही, तर मीच फोटो काढून पाठवला असता. नाहीतर मी आमच्या कार्यालयात. मी परिचयला आहे. अच्छा, ठीक आहे. मग परिचयच्या ग्रुपमध्ये तुम्ही एक मेसेज टाकून बघा. कुणाकडून जर तुम्हाला शुद्धीपत्रक मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तुमच्या कार्यालय प्रमुखांकडून तुम्हाला ते मिळवण्याची मी व्यवस्था करून देईल. परंतु त्याकरता तुम्हाला समस्या निवारण केंद्रावरचा गुगल फॉर्म एकदा भरावा लागेल. तुम्ही आधी ग्रुपवर प्रयत्न करून बघा कुणाकडून मिळतं का. नाही मिळालं तर समस्या निवारणाचा केंद्राचा फॉर्म भरा, तिथून तुम्हाला अवश्य मिळून जाईल. ठीक ठीक, धन्यवाद. सर ये एग्जाम किस तरह से कंडक्ट होती है? जैसे ये ऑनलाइन एग्जाम होती है, मतलब पेपर्स आएंगे और हम लोगों को भेजना है, या फिर किस तरह से होता है? ये परीक्षा
पेन एंड पेपर एग्जाम होती है, यानी आपको अपने हाथ से लिखना होता है। और ये कंडक्शन का जो तरीका है, सुनिए, आज तक हमने ऑनलाइन ही परीक्षा ली है, लेकिन समय समय पर परीक्षा किस तरह से आयोजित की जाए, ये अधिकार हम अपने पास सुरक्षित रखते हैं। यदि हमें ऐसा महसूस हुआ कि नहीं, इस बार हम पूरी परीक्षा ऑनलाइन लेंगे लेकिन वो वीडियो कैमरा के साथ लेंगे, तो वैसे भी हो सकता है। और अगर हमने ये तय किया कि नहीं, बस आप लिखकर भेज दीजिए, तो वैसे भी होंगी। अगर हमने तय किया कि नहीं, इस बार की परीक्षा हम गूगल फॉर्म से लेंगे, तो गूगल फॉर्म से भी होती है। जैसे कि अभी कोरोना काल आया था, तो कोरोना काल में हमारे हाई कोर्ट ने ये साफ साफ कह दिया था कि परीक्षा किस तरह से कंडक्ट करनी है, ये अधिकार यूनिवर्सिटी के पास रहता है। तो उसी तरह से हम अपने आप को एक यूनिवर्सिटी समझ रहे हैं, तो हम जिस मनचाहे तरीके से परीक्षा को कंडक्ट करेंगे। आप बस अपनी पढ़ाई पर ध्यान रखिए, हम जिस चाहे अपने तरीके से एग्जाम कंडक्ट करेंगे। मैं टोटली अननोन थी बिकॉज फर्स्ट लेवल है, और वो बुक देख के तो मुझे डर लग रहा करके, वो इतनी मोटी बुक है और जिसमें से कुछ आता नहीं है। चिंता मत करिए, हमारे पास बहुत अच्छे शिक्षक हैं। थैंक यू। चलिए, तो मुझे लगता है कि प्रायः सभी ने अपने अपने प्रश्न पूछ लिए हैं। और भी किसी को प्रश्न है तो आप हमारी वेबसाइट पर जाकर समस्या निवारण केंद्र पर अपनी अपनी समस्याएं लिख सकते हैं। ठीक है संध्या ताई? हा महोदय. जवळपास हॅलो. आता जवळपास सर्वांचे प्रश्न झालेले असावेत. यांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण झालंय आणि त्याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या समस्यांचं निराकरणही केलं. अरे बघ बेटा, कोणीतरी क्लासचाच फोन करत आहे. एक मिनिट. हरिओम. माझा स्पष्ट आवाज येतोय का सगळ्यांना? हो, स्पष्ट आवाज येतोय. अटकत अटकत येतोय. स्पष्ट आवाज हो हो येतोय आणि व्हिडिओ पण क्लिअर दिसतोय. ठीक आहे. हो. हा. हो. मॅडम त्यांचे माईक म्यूट करा, मग योग्य होईल. बरं. बाकी इतर सगळ्यांनी आपला आपला माईक म्यूट करा, म्हणजे सर्वांपर्यंत माझा आवाज पोहोचता होईल. ठीक आहे. मला थोडं असं म्हणायचं होतं की ज्याप्रमाणे आता मधुकर महोदयांनी सांगितलं की आतापर्यंत झालेल्या वर्गांचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळू शकणार नाही, कारण ते म्हणजे करण्यात आलेलं आहे, पण ते पाहिजे तेवढं व्यवस्थित नाही झालंय आणि त्याकरिताच ते रेकॉर्डिंग व्यवस्थित व्हावं किंवा इतर असुविधा ज्या होत्या त्या होऊ नये म्हणून आम्ही या झोहोमीट परचेसिंग ऍप आम्ही स्वीकारलेलं आहे, म्हणजे त्याचं क्रीत व्हर्जन घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता त्याकरिता हे झोहोमीटच्या माध्यमातून जे काही पुढले वर्ग होणार आहेत आजपासून किंवा आता उद्यापासून जी परत नव्याने सुरू होणार आहे, त्या सर्व वर्गातलं तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. परंतु याआधी झालेल्या वर्गांचं मात्र आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग देऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही असं निश्चित केलेलं आहे की आपण अभ्यास वर्गाची सुद्धा सुरुवात परत एकदा करावी. परंतु म्हणजे पहिल्या 1.1 पासून सुरुवात करणार. मात्र याआधी जितक्या काय म्हणता येईल त्याला, अगदी हळूवारपणे शिकवलं गेलं, ती तेवढ्या हळूवारपणे न घेता थोडं फास्ट जाऊ आपण, परंतु प्रत्येक बिंदूला स्पर्श करूनच पुढे जाऊ. म्हणजे जे कोणी उशिरा या अभ्यास वर्गाला जॉईन झालेले आहेत त्यांना पण परत सराव होईल आणि ज्यांनी आधी हा वर्ग जॉईन केला आहे परंतु थोड्याफार प्रमाणात विस्मरण झालंय, तर त्यांचा एकदा परत सराव होईल. याकरिता आपण अभ्यास वर्गाचा 1.1 पासून वर्ग उद्यापासून परत नव्याने सुरुवात करणार आहोत. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं
ही विनंती आणि इच्छा. ठीक आहे. आज मात्र आपला अधिकाधिक वेळ हा बाकी समस्यांमध्ये किंवा वर्ग सुरू करण्यामध्ये गेला. मला असं वाटतं आजचा वर्ग आपण हा इथेच थांबवावा आणि उद्यापासून परत अभ्यास वर्गाला नव्याने सुरुवात करावी. त्याकरता कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. कारण आता अवघे वेळ 8 ते हीच 10च राहील ना, 8 मिनिटं शिल्लक वाजता. आहेत आपल्याकडे. चालेल मॅडम, चालेल. वेळ ही 8 वाजता होती. समस्येचं निवारण वेळ 8 खूप वाजताच राहील. धन्यवाद मॅडम. हां. आणखी मला एक सांगायचं आहे, कदाचित मी 24 म्हणजे 24ला माझं नक्की नाहीये पण म्हणजे 100% बिलकुल नाही, अगदी 50% आहे, 50-50 आहे. कदाचित मी गावाला जाणार आहे. मी जर 24ला गावाला गेले, तर 24चा वर्ग हा माहिती नाही म्हणजे त्याची वेळ काहीतरी आपण बदलवू किंवा होणार नाही आणि मी जर 25ला गेली, तर मग प्रश्नच नाही. 25ला जर मी सकाळी गेले, तर 24चा वर्ग हा होणारच. परंतु जर वर्ग होणार नसेल किंवा काही तांत्रिक कारणामुळे म्हणा किंवा काही आमच्या वैयक्तिक कारणामुळे जर वर्ग त्या दिवशी होणार नसेल, तर मी ग्रुपवर नक्की मेसेज टाकेल, की आज वर्ग नाही किंवा आहे किंवा जे काय. अन्यथा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, की जो काही आपलं वेळेचं नियोजन झालेलं आहे, ज्याप्रमाणे वर्ग आपला निश्चित आहे, त्याप्रमाणे वर्ग हा होईलच. ठीक आहे. एक म्हणायचं होतं मॅडम, की जर तुमचा वर्ग होत नसेल ना, तर ते आधी नाही का कळवता येत? म्हणजे आधी म्हणजे जर आज नसेल तर सकाळी आपल्याला कळवलं तर आम्ही पण काही गोष्टींसाठी फ्री राहतो मग. ग्रुपवर मेसेज टाकून देशील मॅम. बिलकुल, बिलकुल. आधीच कळवण्यात येईल, आधीच कळवण्यात कळवलं की येईल. आम्हाला मला जर खरंच 24 तारखेला बिलकुल. मला जर गावाला जायचं असेल, तर मी तुम्हाला आधीच कळवेन. म्हणजे मी असं होणार नाही. नाही, अगदी असं खूपच नाही चालत. वेळेवरच काहीतरी अडचण आली, तरच वेळेवर मेसेज येईल. प्री प्लॅन असेल, तर मात्र तुम्हाला आधीच कळवण्यात ठीक आहे येईल. ना, कारण तर ते काही मी पण हरकत समजू नाही. शकते. काय होतं की आम्हाला पण कुठलं नाही, करायचं असलं मला ना, पण आमचं काम ऍडजस्ट करून घेतो ना. बिलकुल, चालेल, बिलकुल, ठीक बिलकुल, आहे, काय बिलकुल, हरकत बिलकुल. तसं मी नाही. बहुतेक आपल्या वर्गाच्या वेळेवर असं काही ठेवतच नाही. फारच अडचण आली तरच. पण मी फक्त एक आज नाहीतरी आपण बोलतोच आहे इतर समस्यांविषयी, तर मी म्हटलं हे पण एक सांगावं. कारण कसं आहे लेडीज आहे, कधीतरी काहीतरी येतं अधेमध्ये. तर अशा वेळेला एखाद्या वेळेला होऊ शकतं. ठीक आहे. बरोबर. ठीक ठीक आहे. आहे. आपण शांती मंत्र म्हणून आजचा वर्ग संपवूया. कोणी शांती मंत्र म्हणू इच्छिता? मॅम ग्रुपवर पाठवून देशील प्लीज. हाँ बोला हर्षल भगिनी. मैम एक बार आप वो शांति मंत्र ग्रुप पर भेज देंगे प्लीज. बिल्कुल बिल्कुल, मैं आरके ग्रुप पे उसका स्क्रीनशॉट डालूंगी. ठीक है, चलो मैं बोलूं थैंक यू. फिर, या कोई बोलेगा शांति मंत्र? किसी ने तो भी हैंड रेज किया है, बोलिए. मैम आप ही बोल दीजिए. हाँ. सर्वे अहम वदामि. भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमो नमः. नमो शुभरात्रिः. नमः. शुभरात्री. श्वः अष्टवादने पुनर्मिलामः. पुनर्मिलामः. उद्या 8 वाजता परत भेटूया. नमो नमः. नमो नमः.